डॉक्टर ज्योती वाघमारे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या फायरब्रँड प्रवक्त्या आणि आता राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या खासदार. गेल्या 4 दिवसांपासून ज्योती वाघमारे यांची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. कारण राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला मुदत संपायला अवघी 2 तास बाकी असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून थेट ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली आणि सर्वांना मोठा धक्का दिला. यामुळे माजी खासदार राहिलेले राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, संजय निरुपम आणि यासोबतच शायना यांसी हे नेते नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन एकाच वेळी अनेक राजकीय समीकरण बदलून मास्टर स्ट्रोक मारला आहे, अशी सुद्धा चर्चा होत आहे. पण या सगळ्यात एक मुद्दा इतका काहीसा मागे पडला आणि तो मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन 2029च्या लोकसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आणि ही रणनीती एकनाथ शिंदे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी आखायला सुरुवात केली आहे असं बोललं जातंय. हे नक्की काय आहे याचं विश्लेषण या व्हिडिओमधून पाहू. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने रामराव वडकुते आणि माया येवनाते या दोन चर्चेत नसणाऱ्या नावांना ऐनवेळी उमेदवारी देत धक्का दिला. तसाच काहीसा धक्का एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून दिला. दरम्यान ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती, पण आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली आहे. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करत असते. त्यामुळे शिवसेनेने ज्योती वाघमारे यांची केलेली निवड सार्थ ठरेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर यावर बोलताना ज्योती वाघमारे यांनी दिलेल्या संधीचं सोनं करेल असा विश्वास व्यक्त केला. पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कधी काळी याच प्रणिती शिंदेच्या कार्यकर्त्या असणाऱ्या आणि सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून काम केलेल्या ज्योती वाघमारे यांना चतुराईने राज्यसभा दिली आहे. कारण देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची खासदार मुलगी प्रणिती शिंदे यांचा 2029च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभा देऊन एकनाथ शिंदे यांनी बळ दिलं आहे असं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे ज्योती वाघमारे सुद्धा दलित समाजातून येतात. याचबरोबर ज्योती वाघमारे या सुशिक्षित असल्याने लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना मिळणारी दलित मतदारांची मतं ज्योती वाघमारे खेचून आणू शकतात. त्यामुळे आता ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवून एकनाथ शिंदे यांनी 2029च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी ही रणनीती आखली असावी असं बोललं जात आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे 2029च्या लोकसभा निवडणुकीवेळी ज्योती वाघमारे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकतात. याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. तर 2014 आणि 2029चा अपवाद वगळला तर हा मतदारसंघ कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी वडील सुशीलकुमार शिंदे यांचा सलग 2 वेळा झालेला पराभवाचा वचपा काढला होता. भाजपचे राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांनी पराभूत केलं होतं. विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. तरी सुद्धा प्रणिती शिंदे निवडून आल्याने काँग्रेसची ताकद इथं वाढली आहे. शिवाय भाजपच्या ज्या राम सातपुते यांचा लोकसभेला पराभव झाला होता तेच राम सातपुते 2024च्या विधानसभेत देखील पराभूत झाले आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून सोलापूरमध्ये शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकाच वेळी अनेक समीकरणं साधली आहेत. कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या जरी महायुतीत भाजपकडे असला तरी 2029च्या लोकसभा निवडणुकीवेळी जर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे ज्योती वाघमारे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊ शकतात. एकूणच शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभा देऊन प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी आणि जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे असं म्हणता येईल. दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.